नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत लग्नाच्या पंक्तीत खाल्ली जाणारी चवळी बटाट्याची भाजी. आचारी स्टाईल आपण बनवणार आहोत, अतिशय सोप्या पद्धतीने, जशी लग्नात आपण खातो चवीला अगदी तशीच लागते ही भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 200 ग्राम चवळी घेतलेली आहे. ही बारीक म्हणजे गावरान चवळी आहे, तुम्ही मोठी घेतली तरी चालेल, आणि रात्रभर भिजत घातलेली होती. इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा, त्याच्या अशा छान फोडी करून घेतलेल्या आहेत. 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो लागणार आहेत. मुठभर कोथिंबीर, 2 इंच आल्याचे तुकडे, काही लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे काप आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे. आता हा सर्व मसाला आपण भाजून घेऊयात. धने आणि जिरे पहिल्यांदा भाजायचे आहेत. बघा मस्त छान धने आणि जिरे आपलं भाजून झालेलं आहे. काढून घेऊयात. आता तव्यामध्ये तेल गरम करायचं आणि खोबरं याच्यामध्ये आपण छान भाजून घेऊयात. अर्धी वाटीतलं हे अर्ध खोबरं आहे, हे अगदी थोडंच घेतलेलं आहे. आता खोबरं आपल्याला छान लाल रंगावरती भाजायचं आहे. खोबरं भाजून झाल्या की लगेच ताटात काढून घ्यायचं. आणि आता तेलामध्ये घालायचा कांदा. तर कांदा आपल्याला अजिबात काळपट रंगावरती भाजायचा नाहीये. छान सोनेरी रंग आला की थोडासा ट्रान्सपरंट कांदा दिसायला लागला की लगेच काढून घ्यायचा आहे आपल्याला. कारण आपण कांदा जर खूप काळा केला तर भाजी कडवट लागू शकते. आता इथेच घालायच्यात आपल्याला हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या. आता हे पण आपण छान कांद्याबरोबर भाजून घेऊयात. हे बघा मस्त कांदा आपला छान भाजून झालाय. आलं लसूणही छान भाजले त्याच्यामध्ये. आता इथेच घालायची आपल्याला कोथिंबीर. तर कोथिंबीर इथे मी देठासहित घेतलेली आहे. त्याची चव खूप छान उतरते मसाल्यामध्ये, त्यामुळे देठासहितच कोथिंबीर घाला. आता कोथिंबीर छान आपण भाजून घेतली आहे. आता थोडासा थंड झाल्यावरती आपण हा मसाला जो आहे मिक्सरमधून वाटून घेऊयात. आता भांड्यामध्ये खोबरं घातलेलं आहे आणि धने जिरे घालायचं आहे. आणि हे सुके जिन्नस आपण पहिल्यांदा फिरवून घेऊयात. हे बघा छान असं व्यवस्थित खोबरं आणि धने जिरे बारीक झालेलं आहे. आता यामध्येच घालायचा आपल्याला कांदा. आणि आता कांदा घातला की टोमॅटो जे आहेत ते 2 त्याच्या फोडी करून आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत. आणि पाणी न घालताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. गरज वाटली तर थोडंसं 2-3 चमचे पाणी घातले तर चालेल. ही अशी मस्त छान पेस्ट करायची आहे. खूप जास्त पाणी नाही वापरायचं. मसाला छान वाटून झालेला आहे. चला आपण लगेच भाजी बनवायला घेऊयात. तर इथे मी 3 मोठे चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आपण कुकरमध्ये बनवत आहोत. तेलामध्ये घालायचे आहेत 2 तेजपत्त्याची पाने आणि जो मसाला आहे
तो सर्व तेलामध्ये घालायचा आहे. आता मसाला आपल्याला छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती. अगदी झटपट होते आणि खायला तर अतिशय छान लागते अशा प्रकारे. आणि साहित्य तुम्ही पाहिलंच आहे. हे बघा मस्त मसाल्यांना तेल सुटलेलं आहे. आता इथे घालायचं आपल्याला हळद, अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे. इथेच घालायचा आहे घरगुती मसाला. आता जो तुमच्या साठवणीतला घरगुती मसाला आहे तो घातला तरी चालेल, कारण याच्यामध्ये सर्व गरम मसाले वगैरे आपण घातलेले असतात. आता छान हा मसालाही पुन्हा आपण परतून घ्यायचा आहे. आणि लगेच इथे घालायचे आपल्याला चवळी आणि बटाट्याच्या फोडी. आणि आता पुन्हा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया. अशी मस्त चांगली 1-2 मिनटं तेलामध्ये आपल्याला चवळी परतून घ्यायची आहे. इथेच घालायची आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि पुन्हा मिक्स करून घेऊयात. आता इथे घातलाय मी थोडासा किचन किंग मसाला, अर्धा चमचा. किचन किंग मसाला घालून छान मिक्स करायचा भाजीमध्ये. आणि आता घालायचं आहे इथे पाणी. तर तुम्हाला जशी घट्ट किंवा पातळ हवी असेल त्याप्रमाणे इथे पाणी घाला. पण लग्नामध्ये आपण खातो तर शक्यतो थोडीशी घट्टच असते. तर इथे मी 1 तांब्याभर पाणी घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. आणि आता कुकर लावून आपण याच्या कमीत कमी 2 शिट्ट्या मीडियम गॅसवरती करून घ्यायच्या आहेत, कारण चवळी आहे शिजली पाहिजे. म्हणून मीडियम गॅसवरती आपण 2 शिट्ट्या करून घेऊयात. आणि पूर्णपणे कुकर थंड झाल्यानंतर पाहूयात आपली चवळी बटाट्याची भाजी कशी छान मस्त तयार झालेली आहे. अगदी रसरशीत, अगदी झटपट आणि आचारी स्टाईल आपण बनवलेली आहे. तर नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.